हॅलो स्टुडंट्स, आता आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 14चा पार्ट 2. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 14 मध्ये जे आपल्याला 4 वर्ड प्रॉब्लेम दिलेले त्याला वन बाय वन सॉल्व्ह करणार आहोत. सो इथे आपला जो फर्स्ट वर्ड प्रॉब्लेम आहे तो आहे अविनाश ट्रॅव्हल 42 किलोमीटर 365 मीटर बाय बस, 12 किलोमीटर 460 मीटर बाय कार अँड वॉक 640 मीटर. हाऊ मेनी किलोमीटर्स डिड ही ट्रॅव्हल ऑल टुगेदर. तर स्टुडंट्स इथे आपल्याला सांगितलेलं आहे की अविनाशने काही डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे आणि ते डिस्टन्स त्याने बसने सुद्धा ट्रॅव्हल केलेलं आहे, कारने सुद्धा आणि काही डिस्टन्स त्याने चालून सुद्धा कव्हर केलेलं आहे. तर एकत्रितपणे टोटल त्याने किती डिस्टन्स कव्हर केलेलं आहे हे इथे आपल्याला फाइंड करायचं आहे. तर सुरुवातीला जे आपल्याला डिस्टन्स दिलेलं आहे ते किलोमीटर आणि मीटर या दोन्हीमध्ये दिलेलं आहे. सो इथे आपण लिहून घेऊया किलोमीटर आणि मीटर. तर जे सुरुवातीला त्याने डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे ते आहे बसने बाय बस, दॅट इज 42 किलोमीटर आणि 365 मीटर. हे कशाचं आहे? बाय बस. त्यानंतर नेक्स्ट आहे बाय कार. बाय कार त्याने 12 किलोमीटर 460 मीटर एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. सो इथे आपण लिहिणार बाय कार. त्यानंतर नेक्स्ट आहे 640 मीटर. 640 मीटर आणि हे डिस्टन्स त्याने चालत कव्हर केले. सो इथे येणार बाय वॉकिंग. आणि हे सर्व जे डिस्टन्स कव्हर केलेलं आहे हे सगळे अविनाशने ट्रॅव्हल केलेलं आहे. सो इथे आपण लिहिणार ट्रॅव्हल बाय अविनाश. आता बघा आपल्याला टोटल डिस्टन्स विचारलेलं आहे, एकत्रितपणे त्याने टोटल किती डिस्टन्स कव्हर केलं. सो त्यासाठी आपण या तिन्हीची करणार आहे इथे बेरीज. सो 5 + 0 + 0 = 5, 6 + 6 12, 12 + 4 16, 6 इथे 1 कॅरी, 1 + 3 4, 4 + 4 8, 8 + 6 14. सो 4 इथे 1 कॅरी, 1 + 2 3, 3 + 2 5 आणि 4 + 1 5. तर स्टुडंट्स इथे जे आपलं आन्सर आलेलं आहे ते आलेलं आहे 55 किलोमीटर 465 मीटर. सो इथे आपण आपलं फायनल आन्सर लिहूया. दॅट इज देअर फोर ही ट्रॅव्हल 55 किलोमीटर अँड 465 मीटर टोटल डिस्टन्स. पण आता हे आपलं फायनल आन्सर झालं का? नाही, बिकॉज आपल्याला क्वेश्चनमध्ये ब्रॅकेटमध्ये बघा काय दिलेलं आहे, राईट युअर आन्सर इन डेसिमल फ्रॅक्शन. म्हणजे इथे आपल्याला जे आपला आन्सर आहे ते डेसिमल फॉर्ममध्ये लिहायचं किंवा डेसिमल पॉईंटचा यूज करून लिहायचं आहे. सो इथे आपण 55 किलोमीटर 465ला कसं लिहिणार? 55 किलोमीटरच्या नंतर काय देणार? डेसिमल पॉईंट, देन 465 किलोमीटर. बघा 55 किलोमीटर 465 मीटरसाठीच आपण काय लिहिणार? 55.465 किलोमीटर ही ट्रॅव्हल ऑल टुगेदर. तर या प्रकारे अविनाशने जे टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल केलेले ते आहे 55.465 किलोमीटर. देन सेकंड क्वेश्चन. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे आयशा बॉट 1.80 मीटर ऑफ क्लॉथ फॉर हर सलवार अँड 2.25 मीटर फॉर हर कुर्ता. इफ द क्लॉथ कॉस्ट 120 रुपीज पर मीटर, हाऊ मच मस्ट शी पे द शॉपकीपर. तर स्टुडंट्स या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की आयशाने तिच्या सलवारसाठी जो कपडा विकत घेतलेला आहे तो आहे 1.80 मीटर आणि तिच्या कुर्त्यासाठी जो कपडा विकत घेतलेला आहे तो आहे 2.25 मीटर. तर इथे आपल्याला सगळ्यात सुरुवातीला विचारलं आहे की तिने आधी टोटल एकत्रितपणे कपडा किती विकत घेतलेला आहे आणि त्यानंतर एका मीटरची जी प्राईस आहे ती दिलेली आपल्याला 120 रुपीज. तर आता आपल्याला काढायचं आहे की तिने शॉपकीपरला पूर्ण जो टोटल कपडा तिने विकत घेतलेला आहे त्यासाठी किती रक्कम दिलेली असणार आहे, किती पैसे तिने पे केलेले आहे. सुरुवातीला आपण काय करूया,
सलवारसाठीचा आणि कुर्त्यासाठीचा जो कपडा आहे त्यांची आधी ॲडिशन करूया. सो इथे आपण लिहूया. फर्स्ट दिलेलं आपल्याला 1.80 मीटर. सो इथे येणार 1.80 मीटर. आता हा कोणता कपडा आहे? क्लॉथ फॉर सलवार. त्यानंतर नेक्स्ट आहे 2.25 मीटर. आता हा कशासाठीचा आहे? तर हा आहे कुर्तासाठीचा. सो इथे लिहिणार क्लॉथ फॉर कुर्ता. आता आपल्याला किती पैसे शॉपकीपरला दिले हे काढण्यासाठी आधी टोटल कपडा फाइंड करावा लागणार आहे. सो इथे आपण काय लिहिणार? काय फाइंड करायचं आहे? टोटल क्लॉथ. सो टोटल क्लॉथसाठी या दोन्हीची आपल्याला ॲडिशन करावी लागणार आहे. सो 0 + 5 5, 8 + 2 10, 0 इथे 1 कॅरी, 1 + 1 2, 2 + 2 4 आणि डेसिमल पॉईंटच्या खाली डेसिमल पॉईंट ॲज इट इज आणि जे आपला युनिट आहे मीटर ते सुद्धा ॲज इट इज येणार. सो इथे तिने जो टोटल कपडा विकत घेतलेला आहे तो आहे 4.05 मीटर. आता बघा इथे आपण लिहूया जे आपल्याला गिवन इन्फॉर्मेशन आहे दॅट इज क्लॉथ कॉस्ट. आता क्लॉथची जी कॉस्ट आहे, कपड्याची जी रक्कम आहे ती ऑलरेडी आपल्याला दिलेली आहे दॅट इज 120 रुपीज पर मीटर. आता एका मीटरची जी प्राईस आहे ती आहे 120, पण आपल्याला किती टोटल क्लॉथची काढायची आहे? 4.05 मीटरची. सो इथे आपण लिहिणार 4.05 मीटर क्लॉथ कॉस्ट. आता एका मीटरची जर 120 असेल आणि 4.05ची काढायची आहे, सो इथे आपल्याला काय करावं लागणार? मल्टिप्लिकेशन. कशाचं? 4.05 मल्टिप्लाय बाय 120. आता यांचं मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर आपल्याला टोटल अमाऊंट मिळणार आहे. सो इथे आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊया. दॅट इज 405 मल्टिप्लाय बाय 120. आता 0ने सर्व नंबरला मल्टिप्लाय केल्याच्यानंतर 0 0 0 येणार. त्यानंतर इथे या प्रकारचा सिम्बॉल. आता 2 5 जा 10, 0 इथे 1 कॅरी, 2 0 जा 0 + 1 1 ॲज इट इज. त्यानंतर 2 4 जा 8 इथे येणार 8. त्यानंतर परत या प्रकारे 2 सिम्बॉल. 1 5 जा 5, 1 0 जा 0, 1 4 जा 4. आता आपण करणार यांची ॲडिशन. सो 0 + 0 0 0, अगेन 0 ॲज इट इज. 5 + 1 6, 8 + 0 8 आणि 4सुद्धा ॲज इट इज. आता बघा नंबरमध्ये 2 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट होता, बाकी इथे तर खाली डेसिमल पॉईंट नाहीच आहे. सो ॲन्सरमध्ये सुद्धा आपण टोटल 2 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट देणार. मीन्स इथं आपलं जे ॲन्सर आलेलं आहे ते आहे 486.00. आता डेसिमल पॉईंटच्या नंतर किती 0 असले सो ते नाही घेतले तरी चालणार, म्हणजे आपलं फायनल ॲन्सर आहे 486 रुपीज. तर आपलं फायनल ॲन्सर लिहून घेऊया. देअरफोर आयशा पे 486 rupees to the shopkeeper. Then third question. आता बघा, सुजाता bought a watermelon weighing 4.25 kg and gave 1 kg 750 gram to the children in her neighborhood. How much of it does she have left? तर स्टुडंट्स या क्वेश्चनमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की सुजाताने एक वॉटरमेलन म्हणजे एक टरबूज विकत आणलेलं आहे ज्याचं वेट आहे 4.25 kg आणि त्याच टरबूजमधील त्याच वॉटरमेलनमधील तिने 1 kg 750 ग्राम एवढं जे वॉटरमेलन आहे ते शेजारच्या एका मुलाला दिलं. तर इथे आपल्याला विचारलेलं आहे मग आता तिने आणलेल्या वॉटरमेलनपैकी काही वॉटरमेलन शेजारच्या मुलांना दिलं, तर मग आता तिच्याकडे टोटल किती वॉटरमेलन शिल्लक राहिलं. सो यासाठी इथे आपल्याला सबस्ट्रॅक्शन करावी लागणार आहे. तर जे टोटल वॉटरमेलन होतं
ते होतं 4.25 kg. आणि जे मुलांना तिने देऊन दिलं ते किती होतं 1 kg. ते बघा किती होतं 1 kg 750 ग्राम. आता 1 kg 750 ग्रामलाच आपण काय लिहिणार 1.750. आणि आता आपल्याला यांची करावं लागणार आहे सबस्ट्रॅक्शन. हे सुद्धा इथे आपण केजीचं युनिट लिहिणार. आता बघा 0 मायनस करायचं, पण इथे वर काहीच नाही, सो इथे सुद्धा आपण 0 लिहिणार. सो 0 मायनस 0 0, 5 मायनस 5 अगेन 0. आता 2मधून 7 जात नाही, मग आता या 4मधून इथे 1 कॅरी करणार, इथे 12 होतील आणि इथे होतील 3. 12मधून जर 7 गेले तर राहणार 5. डेसिमल पॉईंट खाली डेसिमल पॉईंट ॲज इट इज 3 मायनस 1 2. म्हणजेच आता तिच्याकडे जे वॉटरमेलन लेफ्ट झालेलं आहे, लेफ्ट राहिलेलं आहे, म्हणजे जे शिल्लक राहिलेलं आहे ते किती आहे 2 kg 500 ग्राम. सो इथे आपण लिहून घेऊया देअरफॉर 2 kg, बिकॉज डेसिमल पॉईंटच्या आधी जे नंबर आहे ते केजीचे असणार आहे आणि नंतरचे डेसिमल पॉईंटच्या यावरून तुमच्या लक्षात आलं असेल. सो इथे आपण लिहिणार 2 kg 500 ग्राम वॉटरमेलन लेफ्ट. सुजाताकडे टोटल 2 kg 500 ग्राम एवढं वॉटरमेलन शिल्लक राहिलं. देन लास्ट क्वेश्चन आहे अनिता वॉज ड्रायव्हिंग ॲट अ स्पीड ऑफ 85.6 km/h. म्हणजे अनिता एका रस्त्यावरून ड्रायव्हिंग करत आहे आणि तिच्या गाडीची जी स्पीड आहे ती आहे 85.6 km/h. आणि त्यानंतर आपल्याला सांगितलं आहे द रोड हॅड अ स्पीड लिमिट ऑफ 55 km/h. पण ज्या रस्त्यावरून अनिता ड्रायव्हिंग करत आहे त्या रोडची जी स्पीड लिमिट आहे ती आहे 55 km/h. देन आपल्याला सांगितलं आहे बाय हाऊ मच शूड शी रिड्यूस हर स्पीड टू बी विदिन द स्पीड लिमिट. आणि आता त्या रस्त्याच्या स्पीड लिमिटपर्यंत जर तिच्या गाडीची स्पीड आणायची असेल तर आता तिला तिच्या गाडीची स्पीड कितीने रिड्यूस करावी लागणार आहे, कितीने कमी करावी लागणार आहे, हे इथे आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. सो इथे आपण आधी जी गिवन इन्फॉर्मेशन आहे ती लिहून घेऊया. दॅट इज अनिता स्पीड ऑफ ड्रायव्हिंग हे आपल्याला दिलेलं आहे. सो इथे आपण लिहूया अनिता स्पीड ऑफ ड्रायव्हिंग. आता अनिताची ड्रायव्हिंगची स्पीड किती आहे 85.6 km. त्यानंतर अजून काय दिलेलं आहे रोडची स्पीड लिमिटसुद्धा आपल्याला दिलेली आहे. सो इथे आपण लिहूया रोड स्पीड लिमिट. आता रोडची स्पीड लिमिट आहे 55 km/h. सो इथे आपण लिहिणार 55 km. आता बघा आपल्याला काय काढायचं आहे की तिला आता तिची गाडीची जी स्पीड आहे ती ऑफकोर्स जास्तच आहे रोडच्या स्पीड लिमिटपेक्षा, तर आता तिला ती कमी करावी लागणार. सो कितीने कमी करायची हे आपण इथे फाइंड करणार. सो त्यासाठी आपण लिहिणार आहे शी शुड रिड्यूस द स्पीड. तिला कितीने स्पीड कमी करावी लागणार हे काढायचं आहे. सो त्यासाठी ते आपण सबस्ट्रॅक्शन करणार. मोठ्या नंबरमधून छोट्या नंबरच काढावं लागणार आहे. दॅट इज 85.6 मायनस 55 आणि याचं जे युनिट आहे ते असणार आहे किलोमीटर. सो आता बघा इथे जे आपल्याला युनिट्स किंवा जे नंबर्स आहेत ते किलोमीटर आणि मीटरमध्ये आहेत. आता डेसिमल पॉईंटच्या नंतर 6 आहे म्हणजेच हे काय मीटर आहे आणि 85 हे आहे किलोमीटर. सो सबस्ट्रॅक्शन करण्यासाठी आपण इथे या प्रकारे लिहून घेऊया किलोमीटर आणि मीटर. तर फर्स्ट आहे 85 किलोमीटर आणि 6 मीटर आणि त्यानंतर आहे 55 किलोमीटर. आता 55 किलोमीटरच्या नंतर इथे मीटर काहीच दिलेलं नाही, सो इथे आपण 0 घेऊ शकतो 0. आता यांची सबस्ट्रॅक्शन आपल्याला करता येते. सो 0 6 मायनस 0 6 ॲज इट इज 5 मायनस 5 0 आणि 8 मायनस 5 इक्वल्स टू 3. म्हणजेच इथे जे आपला ॲन्सर आहे ते आलेले 30.6 किंवा 30 किलोमीटर 6 मीटर असं सुद्धा आपण याला म्हणू शकतो. सो इथे आपण आपलं फायनल आन्सर लिहून घेऊया देअरफॉर करून. देअरफॉर 30 किलोमीटर
6 मीटर, यासाठी आपण काय लिहिणार डायरेक्ट 30.6 किलोमीटर स्पीड reduce by अनिता. म्हणजेच रोडच्या स्पीड लिमिटपर्यंत गाडी आणण्यासाठी तिला टोटल 30.6 किलोमीटर एवढी स्पीड कमी करावी लागणार आहे. तर स्टुडंट्स, यासोबतच आपला हा प्रॅक्टिस सेट कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.